बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की तुमच्या हॉटेलच्या किचन मध्ये मुली शेफ्स म्हणून का दिसत नाहीत, आणि मला पण तो कधी कधी प्रश्न पडायचा की आमच्या बरोबर जॉईन होताना तर मुली असतात पण नंतर शेफ्स म्हणून कुठेच दिसत नाहीत. आता आपल्या या शेफ सिरीज स्पेशल मध्ये मी तुम्हाला वेगवेगळे पुरुष शेफची ओळख करून दिलेली आहेच, पण अगदी 33%च नाही, पण शोधून शोधून मला एक अशी एक्सपिरियन्स लेडी शेफ मला मिळालेली आहे जिला मी आज आपल्या किचन मध्ये बोलवलेलं आहे. प्लीज वेलकम शेफ मिताली गोरे. हाय मिताली, वेलकम टू आम्ही सारे खवय्ये किचन. आणि एक अशी शेफ व्यक्ती आपल्या आमच्या किचन मध्ये आम्हाला मिळाली. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती आज नोकरी करते. शी इज अ शेफ, आणि एक शेफ होणं म्हणजे मिताली प्लीज आपल्या जरा दर्शकांना सांग की काय वाटतं तुला आफ्टर किती वर्ष आता तू नोकरी करतेस? 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये तू शेफ झालेली आहेस एका 5 स्टार हॉटेलची. सो तुला काय वाटतंय आपल्या दर्शकांच्या म्हणजे जे प्रेक्षक जे बघतायत ना त्यांना तू तुझं खरं तुझा एक्सपिरियन्स सांग की काय वाटतं? नक्कीच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की किचन्स मध्ये नाही मुली दिसत. बेसिकली अशा वाटते की तिथलं वर्क एन्व्हायरमेंट खूप अवघड असतं मुलींना तिथे काम करण्याच्या दृष्टीने. पण अशा फील्डमध्ये जेव्हा आपण एक मुलगी असून तुम्ही जेव्हा तिथे एक आयडेंटिटी स्वतःची बनवू शकता तेव्हा ते निश्चितच खूप चांगलं फिलिंग देतं तुम्हाला टू बी देअर. आणि एक छोटा प्रश्न तुला मुद्दाम विचारतो की तुझ्या घरच्यांनी तुला सपोर्ट केला का याच्यासाठी? माझ्या घरच्यांनी निश्चितच मला सपोर्ट केला आणि त्यासाठी मी नेहमीच त्यांचे आभार मानू इच्छिते की म्हणजे मी अशा बऱ्याच लोकांना ओळखलं की ज्यांना किचन मध्ये इंटरेस्ट आहे पण त्यांच्या घरच्यांनी म्हटलं की मुलींनी इथे येणं वातावरणात येणं. त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश नक्कीच की ही इंडस्ट्री थोडीफार आहे मेल डॉमिनेटेड, पण आता इथे भरपूर मुली आहेत. मुलींनी स्वतःचं स्थान इथे करू शकतात निश्चितच. त्यामुळे जर घरच्यांनी प्रोत्साहन दिलं तर कित्येक मुली इथे येऊन स्वतःचं नाव कमवू शकतील. त्यामुळे निश्चितच सगळ्यांनी इथे येण्याचा एक मला असं वाटतं ते स्त्री मुक्तीवादी वगैरे सगळे चळवळ करणारी जी स्त्रिया आहेत ना ते हा नक्की प्रोग्राम बघून खुश होणार आहेत. ग्रेट मिताली, आय मीन तू जे सगळ्यांना सांगतेस ना आय एम शुअर बऱ्याच मुली आता थोड्याशा इन्स्पायर होणार आहेत तुला बघून. मला सांग की तुझी स्पेशालिटी काय आहे? आता गेले 2 वर्ष तू काम करतेस. मी केलंय काम तर कित्येक वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये मला एक काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली या हॉटेलमध्ये. पण आता मी अक्षणी गार्ड मॅनेजर मध्ये काम करते आणि माझ्या गेल्या 2 वर्षात मी सगळ्यात जास्त गार्ड मॅनेजर मध्येच काम केलंय. त्यामुळे आजही मी तिथल्याच. सो गार्ड मॅनेजर म्हणजे कोल्ड किचन. आणि तू आज आपल्या प्रेक्षकांसाठी कुठली रेसिपी करून दाखवतेस? सर्वप्रथम मी क्युकंबर योगर्ट सूप निवडलं. ओके, ते काय तुमच्या किचन हॉटेलची खासियत आहे का? खासियत म्हणण्यापेक्षा मी ही डिश अशासाठी निवडली की याचं एक वेगळं रूप म्हणजे क्युकंबरची कचुंबर आपण जे आपण आपल्या घरात रायता किंवा कचुंबर आपण आपल्या घरात बनवतो हे आपण बनवतो तर ह्याचं एक ड्रिंकचं एक रूप आहे असं म्हणता येईल. आणि याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला खूप इझिली आपल्या घरात मिळण्यासारखे आहेत. तर म्हणून मी आज विशेष आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून मी ही डिश. एक्सलंट. म्हणजे काकडीचा रस लोक म्हणतात आणि तसा उन्हाळा पण आहे आता. आणि काकडीचा रस हा हल्लीच्या म्हणजे आम्ही पण बघतो की आमच्या पण कस्टमर्स मध्ये लोकांना डाएट कॉन्शियस वगैरे झाल्यामुळे क्युकंबरचा ज्यूस हा खूप लोकांमध्ये आवडीचा आहे सध्या. सो लेट स्टार्ट. ह्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते सांगून. त्यासाठी काकडी घेतलेली चिरलेली, त्याच्यानंतर दही आहे, थोडासा पुदिना घ्यायचा त्या काकडी आणि दह्याला फ्लेवर करण्यासाठी, मीठ अर्थातच, आणि थोडंसं क्रीम जेणेकरून त्याला एक थोडासा गोडवा आणि थोडंसं सॉफ्टनेस येईल म्हणून मी क्रीम घेतलंय. सो फर्स्ट क्लास. आपण सूप बनवायला घेऊया. आता प्रोसेस काय करायचं सुरुवातीला? हाऊ डू वी स्टार्ट? काकडी घेऊया आणि ती मी या भांड्यात ठेवते. बर, पाणी लागेल का तुला? थोडंसं स्टॉक का पाणी? साधं पाणी चालेल. मुळात कुकुंबर पाणीदार गोष्ट आहे, पाणी इझिली सोडते म्हणजे जास्ती पाणी घालू नये त्याच्यात. आता मी त्याच्यात हे घातलं, याच्यावर पण थोडंसं मीठ घालूया. ओके, पण चवीसाठी मीठ आपल्याला पाहिजे. मिठाशिवाय त्या गोष्टीला काही चव येणार नाही. त्याच्यानंतर थोडासा पुदिना त्याच्यातच मिक्स करायचा. हो त्याच्यात, पण तो प्युरे झाल्याशिवाय चांगला. त्यामुळे मी पुदिन्याची थोडीशी पानं घालते त्याच्यात. आणि आता आपण त्याला एक ब्लेंड मारूया म्हणजे ती प्युरे हे थोडीशी हे होईल, कारण दही आपलं ऑलरेडी सॉफ्ट आहे. प्युरे आता बऱ्यापैकी झालाय ना, मला असं वाटतं चांगलाच प्युरे झाला. दही घालायचं. दही घालायचं. याच्यात दही घालू? हो, सगळ्या घातलं तरी चालेल. ग्रेट. सो आय थिंक तुम्हाला भरपूर इन्स्पिरेशन मिळण्यासारखं आजचा टॉपिक आहे, कारण 10वी नंतर बेसिकली तू
फर्म होतीस की मला शेफ व्हायचं आहे? निश्चितच. तेव्हाच मी आईला म्हणलं होते की मला अभ्यासाविषयी असं स्वयंपाकात स्वतःची करिअर बनवण्यात इंटरेस्ट आहे. आणि मग आमच्या ओळखीत कोणी एक असल्यामुळे मला ह्या कोर्सबद्दल माहिती मिळाली आणि मग मी या लाईनला तेव्हापासून निवडलं, जॉईन केलंस. चलो गुड. एक चांगलं आहे की आपण आता कोल्ड कॉफी आणि आईस टीज बनवले आणि त्याच्याबरोबर हे कोल्ड सूप. सो आय थिंक गुड कॉम्बिनेशन टुडे. सगळं घालू क्रीम? हो सर. 1-2-3 चमचे होते क्रीम. सूप झालेलं आहे ना. नेक्स्ट काय करायचं आता? गाळून घ्यायचं. एकदा गाळून घेऊया कारण याच्यात बिया लहान ज्या असतात त्या राहण्याची शक्यता असते, त्यामुळे गाळून घेतलेलं आवडेल. पण विशेष म्हणजे आमच्या घरात कोणाला गाळलेलं आवडत नाही, त्यामुळे आमच्या घरात आम्ही हे असंच पितो. अच्छा, म्हणजे घरी पण हे सगळे प्रयोग होतात तर घरच्यांवर पहिले प्रयोग. क्या बात आहे. ओके, मस्त क्युकंबर सूप तयार झालाय. मग हा घर सगळा यूज नाही करायचा आपल्याला? हा, आपण तरी यूज नाही करत, पण घरात इच्छा असेल तर निश्चितच कुठल्या तरी पद्धतीने वापरला जाऊ शकतो. ग्रेट. सो आय थिंक हे सूप क्वाइट इंटरेस्टिंग दिसतं. म्हणजे इट इज लाईक अ सूप, चिल्ड सूप आहे. त्याचे सगळे अर्क याच्यात आलेले आहेत. हे बनवल्यानंतर सुद्धा थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून जर मग सर्व केलं तर हे खूप छान राहतं, कारण दही मुळात आपलं गार असतं आणि काकडी सुद्धा आपली गार असते नॅचरली, त्यामुळे प्यायला आणखीनच चांगलं वाटतं. नो डाऊट. सो याच्यावरती काय आता एनिथिंग एल्स? आय थिंक तू इकडे काकडी टाकूया, दिसायला निश्चितच ते खूप सुंदर वाटतं. त्याच्या मी काकडी आपण घालूया. ओके. आणि मिंटचा पत्ता घालता येईल आपल्याला. ओके. चिल्ड क्युकंबर सूप आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही आज ते नक्की बनवू शकता, पण त्याकरता आता जो रिकॅप दाखवतील तो नीट बघा आणि लगेच सूप बनवायला घ्या. क्युकुंबर योगर्ट सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काकडीचे तुकडे, दही, पुदिना, मीठ आणि क्रीम. कृती: एका बाउलमध्ये काकडीचे तुकडे घेऊन त्यामध्ये पाणी, मीठ आणि पुदिना घालून मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये दही आणि क्रीम घालून पुन्हा एकजीव करून मिश्रण गाळून हे सूप सर्व्ह करावं.